शिक्षक भरती पवित्र पोर्टल प्रक्रियेमध्ये शालेय विभागाने केले 4 मोठे बदल. कोणते आहेत बदल? फटका कोणाला बसणार? पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये 4 मोठे बदल करण्यात आले आहेत. चाचणी परीक्षेतील गुण एक वेळच्या निवडीसाठी लागू राहतील. उमेदवारास 50 प्राधान्यक्रम देता येतील. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना होईल. सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी किंवा विज्ञान पदवीधर सुद्धा पात्र असतील. बदल पहिला, उमेदवाराच्या चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह एक वेळ निवडीच्या शिफारशीसाठी लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. पूर्वीच्या तरतुदीनुसार नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार शिफारस झालेला उमेदवार शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी पात्र राहत होता. बदल दुसरा, उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम आता लॉक करता येणार आहेत. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. जुन्या तरतुदीनुसार उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येते. बदल तिसरा, पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची यापुढे परिगणना करण्यात येईल. जुन्या तरतुदीनुसार व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले वय विचारात घेतले जात होते. बदल चौथा, 1ली ते 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरिता सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही, मात्र 12 विज्ञान किंवा इंग्रजी पदवी पदव्युत्तर किंवा विज्ञान पदवी पदव्युत्तर अर्हता धारण केली आहे, अशांना पात्र समजण्यात येणार आहे. जुन्या तरतुदीनुसार सेमी इंग्रजी शाळांसाठी मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका धारक असणे आवश्यक होते. बदल कशासाठी? जुन्या काही तरतुदींमुळे शिक्षक पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यामुळे त्यात काही बदल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. नवी प्रक्रिया सुलभ व पारदर्शी आहे असे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.